नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले हे आपलं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आपल्या सर्वांना सर्वश्रुतच आहे। कैवल्यवासी महंत श्री नागराज बाबा यांनी या मंदिराची स्थापना केली आणि समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये एक खूप मोठा मोलाचं कार्य या आपल्या मंदिराने केलेलं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण 2 दिवसाचा हा जन्मोत्सव आयोजित केलेला आहे बंधूंनो। या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना इथे बोलवून भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित होण्याचं अहोभाग्य सर्वांच्या वाट्याला येणार आहे। 26 तारखेला सकाळपासून हा उत्सव चालू होणार आहे। आपल्या संभाजीनगर शहराचे जिल्हाधिकारी स्वामीजी यांची आमची आत्ता 4 दिवसामध्ये भेट झाली। महापौर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथे पोहोचलो होतो, कारण की यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन हा शासन स्तरावर मानण्यात येणार आहे। तसा जी आज शासनाने काढलेला असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण करावी यासाठी आणि शासनाने पहिल्यांदाच ईश्वर अवताराचा फोटो प्रकाशित केलेला आहे। जो महानुभाव संप्रदायाने काल्पनिक सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा एक प्रतिकात्मक फोटो म्हणून शासनाला दिला होता, तो शासनाने छापलेला आहे बंधूंनो। आणि तो छापलेला फोटो प्रत्येक शासनाच्या कार्यालयामध्ये लागावा यासाठी म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला भाऊंच्या मदतीने गेलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते मान्य केलं आणि सर्वीकडे आम्ही तसे GRची अंमलबजावणी करू असं आम्हाला आश्वासन दिलं। परंतु तिथे बोलत असताना साहेब म्हणले अजून काय उपक्रम वगैरे चालतात याची चर्चा झाल्यावर सांगितलं साहेबांना की आता 26 तारखेला कृष्ण जन्म महोत्सव होणार आहे, तर आपण त्याला जरूर यावं। साहेबांच्या विनंतीला त्यांनी तात्काळ होकार दिला की मी 7 वाजता जरूर येईल, कारण की संध्याकाळी माझ्या इथे सुद्धा मी हा अवसर करत असतो आणि जन्मोत्सव माझ्या घरामध्ये सुद्धा मी मानतो। परंतु 7 वाजता मी मंदिरामध्ये आरतीसाठी जरूर येणार आहे, माझी इच्छा आहे। आणि मी जेव्हा जेव्हा पैठणला जात असतो म्हणे तेव्हा माझं येणं तिथे असतं म्हणे, पण मी नॉर्मल याच्यामध्ये येऊन जात असतो। म्हणजे मग यावर्षी आपली विशेष आकर्षण म्हणून किंवा विशेष एक मंदिराला प्राधान्य म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी येण्याचं कबूल केलं, तर 7 वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक होणार आहे बंधू। त्यानंतर संध्याकाळी आपल्या दरवर्षीप्रमाणे भरतनाट्यम ही जी काही भारतीय नाट्य संस्कृती आहे त्यातल्या नृत्य प्रकाराद्वारे भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीला मानवंदना आणि त्याचबरोबर आलेल्या भक्तांचंही स्वागत संस्थेच्या वतीने नृत्याद्वारे करण्यात येणार आहे। आणि त्याच्यानंतर बन्सवाल जे आहे राजेंद्रजी बन्सवाल त्यांचं दरवर्षी जी आपल्याकडे सेवा असते त्यांच्या वतीने भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित केला जातो। अशा पद्धतीने आपण संध्याकाळी 11 वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत। 12 वाजता हे जे काही मान्यवरांचे आपल्याला नावं दिलेले आहेत, संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत अतुल सावे साहेब आहेत, अंबादास दानवे आहेत, खासदार श्रीमान संदीपानजी भुमरे साहेब आहेत, चंद्रकांत खैरे साहेब आहेत, भागवत कराड साहेब जे आहेत, आपले कार्यसम्राट आमदार संजयजी शिरसाट साहेब आहेत आणि आमचे पारिवारिक जे आमचे राजकीय सदस्य यांना आम्ही म्हणतो माननीय नंदकुमारजी घोडेले साहेब आहेत आणि नवीनच शिंदे गटातून ठाकरे गटात आलेले आपले BJPतून ठाकरे गटात आलेले आपले शिवसेनेचे राजू शिंदे साहेब आहेत। अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचा कार्यक्रम आपण घेणार आहोत। यावर्षी संस्थेने एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे। आपण इतर सर्व ठिकाणी पाहत असतात अभिषेक करणे ही एक आपल्या हिंदू धर्माची पद्धत आहे। आजपर्यंत अशा पद्धतीचा अभिषेक केवळ संध्याकाळी 12 वाजताच आम्ही करत होतो, परंतु संस्थेने सर्वानुमते निर्णय घेतला की आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताला भगवान श्रीकृष्णाला काहीतरी समर्पित करण्याची संधी आपण दिली पाहिजे आणि त्यासाठी सकाळपासूनच म्हणजे 26 तारखेला सकाळपासून तर 27 तारखेच्या संध्याकाळपर्यंत हा अभिषेक जे आहे कंटिन्यू आपण आलेले भक्त लोक त्या अभिषेकचं तिथे दही दूध वगैरे सगळं अवेलेबल असणार आहे। पंचामृताने अभिषेक करण्याची सोय यावर्षीपासून मंदिरामध्ये 2 दिवसासाठी करण्यात आलेली बनते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साई वृंदावन कॉलनी महापौर साहेबांचं जे निवासस्थान आहे तिथून तर भगवान श्रीकृष्णाची भव्य दिव्य मिरवणूक आपण काढत असतो। ती मिरवणूक रस्त्यावरून अशी पूर्ण परिवार आपले जे साई वृंदावन कॉलनी आहे त्या कॉलनीमधून जाऊन त्या चौकातून आपल्या आश्रमामध्ये येत असते 27 तारखेला। आणि ती मिरवणूक झाल्यानंतर 5 वाजता एक भजन संध्येचा कार्यक्रम असणार आहे। तो आहे सुंदर हरी गोविंदा, हा एक संध्याकाळी कार्यक्रम आहे। त्याच्या आधी दहीहंडीचा कार्यक्रम एक आयोजित केलेला आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये यावर्षीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे आपला विवेकानंद शाखा इकडचे त्याचे सक्रिय जे सदस्य आहेत आपल्या सगळ्या परिवारामधलेच लोक आहेत ते इथे पूर्ण वेळ इथे कार्यकर्ता म्हणून सेवा देण्यासाठी उपस्थित असणार आहेत। आणि अशा
पद्धतीने हा 2 दिवसीय श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण संस्थेच्या वतीने साजरा करणार आहोत. माननीय अब्दुल सत्तार साहेबांशी संपर्क आम्ही करत आहोत आणि साहेबांना आम्ही निमंत्रित करून यावर्षी त्यांना इथे आपण पूजनासाठी बोलवणार आहोत की सर्व धर्म समभाव या भावनेतून भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या महाआरतीसाठी साहेबांची उपस्थिती ही आम्हाला प्रार्थनीय आहे.